2000 पासून ते 2010 पर्यंत यांना 3 ते 4 वेळा कार्यक्षम नगरसेविका पुरस्कार मिळालेला आहे. तर त्यांनी सांगितलं की नाही तुमची मुलं लहान आहेत, तुम्ही म्हणालात नाही. म्हणलं पण तुम्ही मला देतो म्हणाला होतात ना, मग ते मला पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये विरोधी पक्षाने डिक्लेअर करायला 2 ते 3 महिने लावले त्यांनी, जे की त्यावेळेस होणं गरजेचं होतं. मग मी त्याच्यातनं मी तयार झाले की हेलाच राजकारण म्हणतात. आणि मग ते मी हट्टाने विरोधी पक्षनेतेपद घेतलं आणि पिंपरी चिंचवड शहराला आजही तो विरोधी पक्षनेता आवडतो. लक्षात आहे. हा, आदल्या रात्री बऱ्याच गोष्टी घडत असतात, त्याच्यावर इलेक्शन इकडचे तिकडे होतात. आणि आमच्याच पक्षातल्या शहर प्रमुखांनी बंडखोरी केली होती दिघीला राहणाऱ्या. आणि मग बाकीची जी मंडळी आहेत ते म्हणाले महिलेला कुठं आमदार करायचं का, ग्रामीण भागातली महिला, मग आपण महिलेच्या दारात जाऊन उभं राहायचं का. म्हणजे ती मानसिकता त्या काळात 15 वर्षापूर्वी. एकदाच मी ऑफिसमध्ये मीटिंगमध्ये काही थोडेसे वादावादी झाले होते, तर मला महिला आहे शेवटी, डोळ्यात पाणी येतच. मी घरी त्याच पद्धतीने आले, रडले. रडायचं असेल तर उद्यापासून ऑफिसला जायचं नाही, कॉर्पोरेशनला जायचं नाही, घरात बस. तुला जमत नाही तर तू घरात बस. चूक झाली हो, मी उगाचच राजकारणात आले असं कधी वाटलं का? वाटलं ना. हो, जेव्हा मुंबई ते सुरत, सुरत ते गुवाहाटी, गुवाहाटी ते गोवा आणि गोवा ते मुंबई, हे जे डोळ्यांनी चलचित्र बघितलं, वरती ज्या काही घटना घडतात त्याचा 100% इफेक्ट हा खालच्या कार्यकर्त्यांचं अख्खं भविष्य त्या गोष्टीशी लागलेलं असं वाटतं कोणता झेंडा घेऊ हाती. हा, म्हणजे बाकी कुठले सिनेमे रिलीज झाले नाही, जे झाले ते पडले सगळीकडे एकच, काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, ओके मध्ये सगळीकडे तेच. नमस्कार मंडळी, रमाशंकर फिल्म्स प्रस्तुत गप्पांच्या पलीकडले कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मंडळी, तुम्हाला माहीतच आहे सध्या आपण नवरात्री स्पेशल साजरा करतो आहोत आणि या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपली कर्तबगारी सिद्ध करणाऱ्या महिलांसोबत गप्पा मारत आहोत, गप्पांच्या पलीकडे जाऊन त्यांच्याकडनं जाणून घेत आहोत. आज नवरात्रीचा 8वा दिवस आणि आज आपल्यासोबत आहेत पाहुण्या सुलभाताई उबाळे. ताई, तुमचं आमच्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. आपण आता पाहुण्यांची ओळख करून घेऊया. सुलभाताई उबाळे 1997 पासून राजकारणामध्ये सक्रिय आहेत. 1998-99 या काळामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विरोधी पक्षनेत्या म्हणून त्यांनी कार्य पाहिलेलं आहे. 2007 ते 2017 दरम्यान शिवसेना गटनेत्या म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये जर बचत गटाची चळवळ कोणी सुरू केली असेल तर ते सुलभाताईंनीच, हे असं आपण म्हणलं तर ते काही वावगं ठरू नये. शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेना जिल्हा प्रमुख संघटिका त्या आहेत. नगरसेविका म्हणून तसेच बचत गटाच्या माध्यमातून खूप कार्य समाजासाठी केलेलं आहे. त्यांना आजवर बऱ्याच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांच्यातले मोजके मी तुम्हाला सांगू इच्छितो. 2000 पासून ते 2010 पर्यंत यांना 3 ते 4 वेळा कार्यक्षम नगरसेविका पुरस्कार मिळालेला आहे. आदर्श महिला भूषण पुरस्कार मिळालेला आहे, आदर्श समाजसेविका पुरस्कार, प्रेरणा पुरस्कार, सहकार भूषण पुरस्कार, कोकण कन्या पुरस्कार. माय गॉड ताई, तुमचं खूप 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 अभिनंदन. वा, किती आपलं भाग्य आहे की इतक्या छान थोर व्यक्ती आपल्यासोबत आहेत. आपण आता त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांच्या गप्पांच्या पलीकडे काय आहे ते. ताई, नेहमीचा प्रश्न म्हणजे राजकारणात तुम्ही कशा काय आलात? म्हणजे आवड होती की अचानक येऊन पडलं स्वतःवर, किंवा काही राजकीय पार्श्वभूमी होती की आईकडनं, वडिलांकडनं किंवा सासरकडनं? कसं म्हणजे राजकारणात कसं काय आलात? माझे मिस्टर हे विद्यार्थी संघटनेचे काम करत होते आणि लग्नानंतर जेव्हा आम्ही यमुनानगरमध्ये राहायला आलो त्यानंतर ते स्वतः राजकारणात होते, मी काही राजकारणात नव्हते. परंतु काही समस्या असल्या की लोक घरी यायचे, सांगायचे, त्यांना सांगायचे, ते नसलं तर मला सांगायचे. आणि नंतर 97 साली महिला आरक्षण पडलं आणि मग अर्थात मग त्यांना उभं राहता येत नव्हतं, त्यामुळे कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी बाकीच्यांनी आग्रह केला की उभं राहा आणि तिथून ती सुरुवात झाली. झालं. पण कसं होतं ना, म्हणजे बऱ्याचदा, म्हणजे मी तुम्हाला फार वर्षांपासून जवळून पाहिलेलं आहे. मी सुद्धा यमुनानगरला राहायचो. आमच्या नाटकाच्या प्रयोगाला तुम्ही काय आलात, तर तुमचं व्यक्तिमत्व मला माहिती आहे. बऱ्याचदा कसं होतं ना की जबरदस्तीने येऊन पडलेलं जे पद असतं बऱ्याचदा, म्हणजे मग ते खेडोपाडी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा नगरसेवक, की महिला आरक्षण आलं म्हणून मग कंपल्सरी मिसेसला पद द्यायचं, पण सगळं हसबंडच बघतात. असं बऱ्याच बाबतीत घडलेलं मी पाहिलंय आणि अजूनही पाहतोय.
पण तसं तुमच्या बाबतीत म्हणजे तुमच्यावर येऊन पडलं खरं, पण तिथून जे काय तुम्ही रणरागिणीसारख्या उतरलात की म्हणजे नंतर मागेच वळून पाहिलेलं नाही. बरोबर आहे? बरोबर आहे. जवळपास मला वाटतं 25 ते 30 वर्ष तुम्ही राजकारणामध्ये आहात. तर ह्या काळामध्ये नगरसेविका म्हणून काम करत असताना, संघटनात्मक पद्धतीनं काम करत असताना, कार्यकर्ती म्हणून काम करत असताना काय काय अनुभव आलेत, काही विशेष अनुभव जे तुम्हाला प्रेक्षकांसोबत माझ्यासोबत शेअर करायला आवडेल? मग ते चांगले असू दे, वाईट असू दे. महिला नगरसेविका म्हणून काम करत असताना एक अनुभव असा येतो की ज्या राजकारणामध्ये पूर्वी पुरुषांचं मक्तेदारी होती, प्रभुत्व होतं, अशा वेळेस महिलांना जर काही अडचणी असतील तर त्या तिथपर्यंत जाऊ शकत नव्हत्या किंवा ते घरातल्यांना सांगायच्या. पण आता महिला नगरसेविका झाल्यानंतर अगदी किचन पर्यंत महिला येऊन, जरी म्हणजे आम्ही जरी नगरसेविका असलो तरी घर कुटुंब सांभाळूनच त्या गोष्टी करत होतो, चुकलेलं नाहीये. त्यामुळे तो जो ऍक्सेस महिलांना होता आणि डायरेक्ट तुमच्या किचन पर्यंत यायच्या आणि मग ते काम करण्याचं समाधान काही वेगळंच होतं. त्या पद्धतीने काम केलं आणि महिलांना जे पाहिजेले किंवा त्यांना काही सुधारणा हव्या असतील किंवा त्यांच्या संदर्भामध्ये काही अडचणी असतील, म्हणजे नगरसेवक म्हणजे काय, लाईट पाणी रस्ता गटार म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तर ते तर करायचंच असतं, ते चुकतच नाही. तुम्हाला ड्रेनेज तुंबले, सकाळी 6ला असेल फोन, रात्री 10ला असेल तर तो आहे. पण नगरसेवकाचं काम सोडून मी अनेक कामं केली आहेत, त्याच्यामुळे माझा त्या महिलांशी जो संपर्क आहे तो आज तागायत जसा आणि तसाच आहे. वा, असे एखादी विशेष कुठल्या महिलेचा किंवा असं काही खास आवर्जून सांगावेल असं लक्षात आठवेल पटकन असं काही आहे? डॉक्टर साहेब, मी इतके आहेत की काय? इतके आहेत की, कारण महिला म्हटलं की तर एक क्षेत्रात काम नाही केलं मी. रोजगारावरती केलं, बचत गटांवरती केलं, फॅमिली काउन्सिलिंग सेंटर आहे माझं राजमाता जिजाऊ म्हणून, जिथे फ्री काउन्सिलिंग सेंटर आहे, जिथे आम्ही पती पत्नी म्हणजे जे काही कलह असतील किंवा काय, 100 मुली मी माझ्या स्वतःच्या ऑफिसमधनं नांदायला पाठवलेल्या आहेत. म्हणजे अशा प्रकारचे दामिनी ब्रिगेड नावाची माझी एक संस्था आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून म्हणजे पोलीस स्टेशनला गेलं की कामं होत नाही तसं, किंवा भीती वाटते किंवा घाबरतात म्हणजे लोक, दारी जाऊच नाही असं म्हणतात, कोर्टाची पायरी आणि पोलिसांकडे जाऊ नये. अशा वेळेस आमच्याकडे जी लोक येतात त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने न्याय देण्याचा प्रयत्न करतो, कारण पोलीस पुरावे मागतात, अशा गोष्टीत पुरावे लवकर मिळत नाहीत. मग आम्ही ऑन दी स्पॉट जाऊन काही ठिकाणी चोप सुद्धा दिलेला आहे आरोपींना आणि पकडून त्यांना पोलिसांच्या ताब्यात देऊन कोर्टातनं शिक्षा होईपर्यंत आम्ही त्यांचा फॉलोअप घेतला. खरं ग्राउंड लेवलचं काम. येस, प्रॅक्टिकली. आणि मग अशा प्रकारची कामं अनेक केलेली आहेत आणि बहुतांशी आम्ही अशामध्ये मुलींची नावं डिस्क्लोज करत नाही. बरोबर. त्यामुळे आपण म्हणजे काउन्सिलिंग मधले असेल, प्रतिष्ठित कुटुंब असतात, कधी कधी गैरसमजुतीतनं असतात, कधी कधी अहंकाराने असतात, पती पत्नीमध्ये विवाद आलेलेच असतात आणि दोन्ही कुटुंबाचा असतं, आईचा हस्तक्षेप असतो मुलीच्या ह्याच्यामध्ये, खूप वेगळी म्हणजे आता मी महिला म्हणून त्या गोष्टी सांगू पण नाही शकणार. अशा ह्याच्यामध्ये आम्ही डिस्क्लोज न करता ते मॅटर सॉल्व्ह करतो आणि राजकारणाचा ह्याचा कुठेही संबंध येत नाही. ती माझी समाजकारण मी त्याला म्हणेन, समाजाची सेवा आवड आहे आणि आम्ही बाळासाहेब ठाकरेंनी सांगितले 80% समाजकारण आणि गरज आहे म्हणून 20% राजकारण, जे महापालिका निवडणूक आले की तेच करत राहिले. त्यामुळे मला बरेच वेळा यश अपयश त्याची कधी परवा चिंता वाटलीच नाही मुळात, कारण ह्या कामामध्ये मी पूर्णपणे वाहून घेतलेलं आहे आणि त्याच्यात मला खूप समाधान मिळतं. नाही, हे मी पाहिलंय की सहानुभूतीमुळे एक दोनदा तुम्ही अगदी थोड्या फरकानं इलेक्शन हारलात आणि जो माणूस इलेक्शन हारतो, निवडणूक हारतो, तो पुढचे 5 वर्ष फिरकत नाही आणि जवळ आले की येतो. कारण की मी त्याच एरियात राहत होतो तेव्हा ते पाहिलं की 5 वर्ष तुम्ही त्याच नगरसेवक पद असो किंवा नसो तुम्ही त्याच पद्धतीने काम करत होता. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला त्याचं मी हे सांगितलं मुद्दामून की नगरसेवक असताना हवेत अजिबात गेलं नाही की मी कोणीतरी वेगळीच आहे आणि माझ्या मैत्रिणी आज मला तेव्हा सुलू म्हणतात, ते आजही सुलूच म्हणतात. म्हणजे ते संबंध मी लोकांशी ठेवलेले आहेत, त्या पद्धतीने ठेवलेले आहेत. म्हणजे प्रत्येक कुटुंबामध्ये घरगुती प्रकारचा संबंध आहे, त्यामुळे त्यांना काही गरज नाही. आजही त्यांचे फोन असल्यानंतर जेव्हा मी होते पण आणि नव्हते पण तेव्हा त्यांची कामं त्याच पद्धतीने होत होती आणि लोकांना आठवण येते मी नसल्यानंतर की ताई होत्या तेव्हा चांगलं होतं. त्यामुळे यमुनानगरकरांचा तर काही विषयच नाहीये त्याच्यामध्ये, म्हणजे घरगुतीच सगळ्या प्रकारचं रिलेशन आहे. म्हणजे अजूनही तुमचे पाय जमिनीवर आहेत, डाऊन टू अर्थ आहात. खूप छान. सुलभाताई, मगाशी ओझर तर तुम्ही असं बोललात की महिला नगरसेविका असताना काय सुरुवातीला अडचणी आल्या, पण त्याबरोबर तुम्ही फायदे सांगितले की मी महिला असल्यामुळे महिलांच्या तुम्ही जास्त जवळच्या वाटलात आणि त्यांना ओपनली छान खुलेपणाने तुम्हाला समस्या सांगू शकल्या. पण महिला म्हणून राजकारणात आल्यानंतर आव्हानं वेगळी किंवा काही वाईट अनुभव,
सहकाऱ्यांकडनं किंवा वरिष्ठांकडनं असे काही आलेत का? भरपूर. हो ना. सुरुवातीला जेव्हा मी निवडून आले 97ला, हम्म. त्याच्यानंतर मला लगेचच मी विरोधी पक्षनेता झाले बघा एका वर्षामध्ये. बरोबर. विरोधी पक्षनेता हे पद काही लगेच मिळत नसतं, त्याला प्रदीर्घ अनुभव लागतो, तेव्हा ते पक्षाकडनं दिलं जातं. बरोबर. परंतु काही सहकाऱ्यांनी माझ्या पक्षातल्या त्यांना म्हणजे मला ते मी घेणार नाही असं त्यांना वाटलं दिल्यानंतर. हा. आणि स्थायी समिती हा जो एक विषय असतो महानगरपालिकेत तो प्रत्येकाला हवा असतो. आणि माझी मुलं दोन्ही लहान होती, मला घरी सुद्धा तेवढाच वेळ देणं गरजेचं होतं. मग मी सांगितलं की मला विरोधी पक्षनेता नको, मला शहरभर फिरावं लागेल, तर मला ते नको पद, मला तुम्ही आपलं स्थायी समिती किंवा वेगळी कुठली तरी समिती द्या. तर स्थायी समिती दुसऱ्या लोकांना हवी होती. ती त्यांना चांगली माहिती होती की का हवी होती. तुम्ही तुमच्या घरच्यांना वेळ देता यावा म्हणून तुम्ही ते मागत हो, होता. दोघा तिघांनी सांगितलं की स्थायी समिती मागा पक्षाकडे. मी मागितली आणि ते म्हणाले की नाही, तुम्हाला स्थायी समिती नाही मिळणार, तुम्हाला आम्ही तुम्ही विरोधी पक्ष नेते घ्या. तर मी म्हटलं माझी मुलं लहान आहेत, मला जमणार नाही, मला ते पद नको. आणि मग त्यांनी ऐकलं नाही, स्थायी समिती पण दिली नाही. आणि मग विरोधी पक्ष नेते पद घ्या म्हणल्यानंतर मी म्हटलं की आता ठीक आहे, पक्षाचा निर्णय आहे. परंतु जेव्हा त्यांची स्थायी समिती झाली त्याच्यानंतर मग ते म्हणायला लागले की तुम्हाला जमणार नाही, तुमची मुलं लहान आहेत. विरोधी पक्षनेते म्हणजे मला त्यांना ते पण द्यायचं नव्हतं. हे झालं की ते पण त्यांनी थांबवलं. तर मग माझ्यासारख्या एक काम करणाऱ्या महिलेला असं म्हणजे वाटलं कुठंतरी की असं खोटं हे का बोलतायत माझ्याशी. आधी देतो म्हणाले आणि नंतर नको म्हणाले. कारण विरोधी पक्षनेते म्हणजे गाडी, ऑफिस, या सगळ्या गोष्टी महानगरपालिकेकडनं मिळत असतात आणि एक नाव असतं, टायटल. तर त्यांनी सांगितलं की नाही, तुमची मुलं लहान आहेत, तुम्ही म्हणालात नाही. म्हणलं पण तुम्ही मला देतो म्हणाला होतात ना, मग ते मला पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये विरोधी पक्षनेते डिक्लेअर करायला 2 ते 3 महिने लावले त्यांनी, जे की त्यावेळेस होणं गरजेचं होतं. मग मी त्याच्यातनं मी तयार झाले की हेलाच राजकारण म्हणतात. आणि मग ते मी हट्टाने विरोधी पक्षनेतेपद घेतलं आणि पिंपरी चिंचवड शहराला आजही तो विरोधी पक्षनेता आवडतो. लक्षात आहे. हा. आणि माझ्या सुदैवाने त्यावेळेस युतीचं सरकार होतं, म्हणजे आमचं सरकार होतं. जेवढे काही मंत्री होते, म्हणजे आमच्या पक्षाचे असतील, तेवढ्या अख्ख्या मंत्र्यांना मी पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणलं होतं कार्यक्रमासाठी. तोपर्यंत पिंपरी चिंचवड आणि मुंबईचा काही शिवसेनेचा संबंध आला नव्हता. मग त्याच्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे असतील, प्रमोद नवलकर असतील, मनोहर जोशी असतील, मी सगळ्यांना ह्या शहरामध्ये आणलं. आणि त्यामुळे माझा या महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांवरती वगैरे एक वेगळ्या प्रकारचा दबदबा तयार झाला. मग अधिकाऱ्यांचे प्रमोशन्स असतील, रिव्हर्शन्स असतील किंवा अजून बदल्या असतील वगैरे, असे कामं यायला लागली समोर. आणि एका आयुक्तांचं माझं जमलं नाही, तत्कालीन आयुक्त होते ते, त्यांचं ते दुसऱ्या लोकांशी जास्त जमायचं. कारण ह्या महानगरपालिकेत आमच्या विरोधातली सत्ता होती, काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेस. त्यामुळे ते आम्हाला अटेंड करायचे नाही महानगरपालिकेतली लोक. मग आम्ही वरच्या मंत्र्यांकडनं त्यांच्यावरती प्रेशर आणून कामं करायचं. आयुक्तांनी ऐकलं नाही म्हणून मी बसून तिथे मुंबईला बसून आयुक्तांची बदली करून घेतली. आणि त्यामुळे मग एक वेगळ्या प्रकारचं लक्षात आलं की हे काय साधी गोष्ट नाहीये. आणि मग तेव्हापासून एक वेगळं हे झालं. आणि मग कार्यक्रमातनं जाणं, बोलणं, ह्याच्यातनं मग एक डेव्हलपमेंट होत गेली. आणि जे मला अडवलं ज्यांनी, त्यांना वाटलं की त्यांना स्थायी समिती दिली असते तर बरं झालं असतं. हे विरोधी पक्षनेता देऊन त्या पूर्ण शहरामध्ये नावाचं मी माझ्या स्वतःच्या धाडसी नेतृत्व म्हणून तयार झालात आणि पुढे आलात. कुटुंबामध्ये कोण कोण असतं, त्यांची साथ कशी मिळते? कारण की घर आणि राजकारण किंवा समाजकारण, कारण की राजकारणात अशी फिक्स ड्युटी नाही आहे ना की इतक्या वाजता उठल्या गेलं ऑफिसवरून परत रात्री बेरात्री केव्हाही, मला माहिती आहे केव्हाही फोन येतात, हे काम झाले म्हणजे पार ते मृत्यूच्या दाखल्यापासून जन्म दाखला काही असू दे. तुम्ही मग कशी म्हणालात की रस्ते गटार जे काय आहे ते, तर हा बॅलन्स कसा काय साधला जातो आणि त्यात कुटुंबियांची कशी साथ, कोण कोण आहे? खरं तर मी पहिल्यांदा निवडून आले त्यावेळेस माझा मुलगा अजिंक्य हा 7 वर्षाचा होता आणि माझी मुलगी ऐश्वर्या ही 2 वर्षाची होती. आणि त्यावेळेस आम्ही चाळ सिस्टीम मध्ये राहत होतो, त्यामुळे मुलांची काळजी वाटत नसायची. कारण जरी मी बाहेर कामानिमित्त मीटिंगला गेले तरी ते शेजारी ती मुलं सांभाळून घ्यायची. आणि आता ती मुलं मोठी झालेली आहेत, त्यांचं आता लग्न झाले आणि त्यांना सुद्धा मुलं झालेली आहेत. आणि त्याच्यामध्ये मला नेहमी वाटायचं की जेव्हा माझी इलेक्शन्स असायची त्यावेळेस, एक तर बोर्ड माहिती तुम्हाला, मार्च फेब्रुवारी इलेक्शन पण त्याच काळात असायचं. मुलांच्या बोर्डाच्या परीक्षा आणि माझ्या निवडणुका, म्हणजे मी 2दा विधानसभा लढले आणि 4 वेळा महानगरपालिका लढली. त्यामुळे त्या मुलांकडे मला स्वतःला लक्ष द्यायला कधी जमलं नाही.
पण मी अभिमानाने सांगेल, कुठलीही ट्युशन्स न लावता, काही न लावता माझी मुलं कायम फर्स्ट क्लासमध्ये पास झाली. क्या बात. आणि आता मुलगी MBA झाली आहे, त्याचं हॉटेल मॅनेजमेंट झालंय, दोघांचंही लग्न झालंय. आणि मुलांची साथ मला याच्यामध्ये ही मिळाली की त्यांनी मला त्रास दिला नाही, ही त्यांची साथ आहे. आणि माझी मुलगी सुद्धा खूप ऍक्टिव्हली या ठिकाणी मला म्हणजे घरात आलेली लोक त्यांना हँडल करणं सुद्धा हे फार मोठं काम असतं. बरोबर. आणि ते मुलींनी केलं, आता सुनबाई करतायत. त्यामुळे त्यांची साथ, आणि महत्वाचं म्हणजे मुख्य म्हणजे माझ्या पतींची साथ. त्यांच्या साथीशिवाय तर मी काहीच करू शकत नव्हते. म्हणजे माझ्या मागचं वलय जे आहे ते त्यांच्या नावाचं आहे. त्यामुळे बाहेर तुम्ही मला अग्रेसिव्हली काम करणं हे जेवढं म्हणजे त्यांना माहितीये की यांचे ही कुणाची बायको आहे, थोडक्यात आपण मराठी भाषेत म्हणायचं, हे एक वलय आहे, ते माझ्या मागे कायम राहिलं. मी स्वतःला सिद्ध केलं ही गोष्ट वेगळी आहे, परंतु त्याच्या पाठीमागे त्यांचाच भक्कम हात आहे. ज्या महिलेला पतीची साथ नाही ती बाहेर काम करू शकत नाही. मग ते कुठलंही क्षेत्र असो, राजकारणच नाही फक्त, कुठल्याही क्षेत्रामध्ये. त्यांनी मला कधी अडवलं नाही कुठल्या गोष्टीसाठी. एकदाच मी ऑफिसमध्ये मीटिंगमध्ये काही थोडेसे वादावादी झाले होते, तर मला, महिला आहे शेवटी, डोळ्यात पाणी येतच. मी घरी त्याच पद्धतीने आले, रडले. रडायचं असेल तर उद्यापासून ऑफिसला जायचं नाही, कॉर्पोरेशनला जायचं नाही, घरात बस, तुला जमत नाही तर तू घरात बस, अशा पद्धतीने त्यांनी एकदा सांगितल्यानंतर मी, माझ्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं नाही, येऊ दिलं नाही, आलं नाही. आणि मग मी त्या दिवसाने काम केलं. कुटुंबाची साथ खूप महत्वाची आहे आणि ती मला वारंवार मिळाली. आणि माझ्या मैत्रिणींची साथ, जे कोणी कार्यकर्ते म्हणून माझ्याशी जॉईन झाले, मैत्रिणी आहेत, त्यांची पण साथ जी 97ची होती ती आज तागायत तशीच आहे. हे फार महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण नेहमी म्हणत असतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो. मला वाटतं तुमच्यासारख्या यशस्वी स्त्रीच्या मागे तुमच्या पतीचा मोठा हात आहे. आणि मला वाटतं त्याच्यामुळेच रामभाऊंचं नाव एवढं आहे की मला वाटतं यमुनानगरमध्ये बरेच लोक तुम्हाला वहिनीच म्हणतात. हो की नाही? वहिनीच म्हणतात. आणि आता मोस्टली नंतर मी पर्यायाने पक्षाचं काम करायला लागले, संघटनेचं काम करायला लागले. जेव्हा महिला एक नगरसेविका होते त्यावेळेस लोकांना 2 नगरसेवक मिळतात, एक तिचा पती पण मिळतो. म्हणजे ज्याला तो जो नगरसेवक नसतो परंतु तो तेवढ्याच ह्याच्याने काम करतो. लोकांचा दृष्टिकोन तो वेगळा आहे. जे पतींनी सुद्धा किती इंटरफेअर करावं हे त्याचं. माझे पती महानगरपालिकेत एकदाही आले नाही, हे महत्वाचं आहे. म्हणजे बाकीच्यांचे काय करतात त्याच्याशी नाहीये, त्यांनी समजून घ्यावं या गोष्टी. कारण निर्णय घेण्याची जर ताकद तुम्ही महिलेला दिली नाही तर तिची प्रगती होणार नाही. शोची भावली करू नये. म्हणजे मला तसं नाही, मला त्यांनी शिकवलं, समजवलं आणि मग याच्यामध्ये टाकलं. त्याच्यामुळं त्यांच्याशिवाय तर मी हे करू शकले नसते, हे नक्की. मगाशी तुम्ही म्हणालात की तुम्ही 2दा आमदारकीचं इलेक्शन लढलात. मला वाटतं इलेक्शन लढणं आणि जिंकणं ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. लढणं प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचणं, जनतेपर्यंत, आणि निकाल शेवटी काय येतो ते खरोखर जनतेच्या हातात असतं की नाही याबद्दल मला शंका आहे. आदल्या रात्री बऱ्याच गोष्टी घडत असतात, त्याच्यावर इलेक्शन इकडचे तिकडे होतात. तर 2दा आपल्याला अपयश आलं, याच्याहून खचून न जाता तुम्ही तेवढ्याच ताकदीनं समाजकार्य करत आहात आतापर्यंत आणि अजूनही चालू आहे तुमचं. तर आता पुढच्या काळात काय योजना आहे? म्हणजे आम्हाला सुलभाताई उबाळे माजी नगरसेविकापेक्षा विद्यमान आमदार असं बघायला आवडेल. तर त्याबद्दल तुमच्या कसं काय म्हणजे? तुम्हाला मी सांगितलं की मी विरोधी पक्षनेता म्हणून शहरामध्ये काम केल्यानंतर 97 त्यानंतर 2009ला मला पहिल्यांदा विधानसभेची उमेदवारी मिळाली पक्षाकडून. आणि त्यावेळेस चरोली, मोशी असा भाग आहे तो या भोसरी विधानसभेला होता. आणि आमच्याच पक्षातल्या शहर प्रमुखांनी बंडखोरी केली होती दिघीला राहणाऱ्या. आणि मग बाकीची जी मंडळी आहेत ते म्हणाले महिलेला कुठं आमदार करायचं का, ग्रामीण भागातली महिला, मग आपण महिलेच्या दारात जाऊन उभं राहायचं का. म्हणजे ती मानसिकता त्या काळात 15 वर्षापूर्वी लोकांची होती. त्यामुळे आपल्याकडून पूर्ण लीड मिळाला होता. आणि चरोली वगैरे ह्या भागात गेल्यानंतर तो लीड तुटला, कारण ग्रामीण जनता होती. आणि फक्त 1200 मतांनी आमदारकीला पराभव झाला होता. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा महानगरपालिका होतीच, ते काम सतत सुरूच राहिलं. आणि लोकांची हळहळ, मी आजही जेव्हा फिरते दौऱ्यामध्ये जाते, लोकांना 2009 आठवतं आणि लोक माझ्याशी स्वतःहून चर्चा करायला येतात. जी गोष्ट आपण विसरतो, विसरायला पाहिजे, विसरण्याचा प्रयत्न करतो, ती गोष्ट लोक विसरलेली नाहीयेत. हे बघून स्वतःला असं वाटतं की चला आपल्या कामाची कुठं ना कुठेतरी पावती आहे लोकांमध्ये. यश अपयश ही राजकारणातली एक टेक्निकल गोष्ट आहे. 2014ला म्हणजे उद्धवजींनी 1200 मतांनी पडले हे त्यांच्या पूर्ण लक्षात होतं. 2014ला आत्ताचे जे आमदार आहेत ते आमच्या पक्षाकडे तिकीट मागण्यासाठी होते.
बर 1 महिना वाट बघत होते. हम्म. आणि मग त्यावेळेस काय झालं की युती होती शिवसेना भाजपची, त्यामुळं तिथे कुणी दगड जरी उभा केला असता तरी तो आमदार होणार होता. म्हणजे म्हणून बाकीच्या पक्षांचा लोकांचा ओढा हा आमच्या पक्षाकडे होता. हम्म. पण उद्धवजींनी काय त्याला लगेच हो म्हटलं नव्हतं. त्यांच्या मनात काय किंवा ही 1200 मतांनी पडली आहे आणि तेवढ्यात युती तुटली हम्म. म्हणजे 2014ला. आणि हे जे मागायला तिकीट आले होते ते निघून गेले कारण युती तुटली होती. हम्म. मग त्यावेळेस उद्धवजींनी विचारलं की सुलभाताई काय करणार आता, म्हणजे तुम्ही बघा तुम्हाला बाकीचे लोक कामं करतील माहिती नाही, आता अशी परिस्थिती आहे. हम्म. तर युती तुटली म्हणून बरेच जण पळून पण गेले होते की आता कोण लढणार ना एकटं एकटं, भाजप आणि शिवसेना कुणी बघितलंच नव्हतं, ताकद आजमावली नव्हती. बरोबर. म्हणलं साहेब तुम्ही जो देईल तो आदेश, तुम्ही म्हणणार लढा तर मी लढणार. हम्म. मग त्यांनी उमेदवारी दिली 14ला. हम्म. पण युती तुटली. त्यावेळेसचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार एकनाथ पवार हम्म. ते राहायला आपल्या यमुनानगरमध्येच, मी यमुनानगरमध्येच. हम्म. आणि आपली मतं डिवाइड झाली, म्हणजे शिवसेना भाजपची झाली, परत यमुनानगरची पण झाली. हम्म. 4 पक्षाची लोक उभी राहिली. विलास लांडे असतील, मंगलाताई कदम असतील, अशा प्रकारे सगळे जण उभे राहिले. आणि नंतर त्यावेळी तरी सुद्धा ह्या सगळ्यांच्या मध्ये मीच 2 नंबरला राहिले. म्हणजे महेश लांडगे निवडून आले अपक्ष. बरोबर. त्यांनी सगळ्यांना सांगितलं की मी निवडून आले की तुमच्या पक्षात येणार आहे, अपक्ष उभं राहून. आणि सगळ्या पक्षांची मतं त्यांनी मिळवली. आणि मग 15,000चा फरक पडला. म्हणजे युती तुटून सुद्धा तो म्हणजे फरक जो होता तो एवढा मोठा होता. तगडे उमेदवार, पुरुष सगळे, म्हणजे अशा प्रकारचं सगळं होतं वातावरण. परंतु तो पराभव झाला. आणि त्याच्यानंतर असं दिसून आलं की पक्षातली काही लोक जी महिला म्हणजे स्वीकारत नाही आहेत, त्यांना फक्त काम करण्यासाठी, पक्ष वाढवण्यासाठी किंवा बाकीच्या नियोजनासाठी महिला कार्यकर्ते पदाधिकारी पाहिजेत. परंतु जेव्हा असं काही मिळण्याची हे असते, पक्षश्रेष्ठींनी मला दिलं विदाऊट आरक्षण, त्यावेळेस काय आता आरक्षण होईल कधी माहिती नाही, पण त्यांनी मला न्याय दिला त्यावेळेस. परंतु 2दा झालं ते माझं स्वतःचं हाडलं की म्हणजे एकदा बंडखोरी झाली, एकदा युती तुटली. आणि त्याच्यानंतर आत्ता संधी आहे की महाविकास आघाडीच्या माध्यमातून की जेव्हा अशी परिस्थिती आहे की आता जे कधी नव्हतं म्हणजे मनामध्ये घेतलं त्या गोष्टी घडलेल्या आहेत, तर त्याच्या माध्यमातून निवडणूक होणार आहे. येणाऱ्या लोकसभेला जो निकाल लागलाय त्या पद्धतीने जर निवडणुका झाल्या तर निश्चितपणे यश हे मिळण्याची सगळ्यांना शाश्वती आहे. तर बघूयात पुढे काय होत. परंतु आजही नॉनस्टॉप त्या स्टेज पर्यंत मी आहे, टिकून आहे, हे महत्त्वाचं. आणि 2 मोठे, बऱ्याचदा काय होतं की अपयश आलं, पराभव झाला की लोक खचून जातात, पण तुम्ही त्याला न ते बाजूला टाकून गेले काही वर्ष, म्हणजे मला वाटतं 10 वर्ष झाली ना आता, सातत्यानं तुम्ही त्याच्यामध्ये ऍक्टिव्हली लढत आहात, करत आहात. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. कारण की आता मला वाटतं जे काही चित्र आहे राजकारणामध्ये चिखल झालं आहे असं मला वाटतं. किती कोण कुठल्या पक्षात, कोण कुठल्या पक्षात, 2-2 एकच पक्षाचे 2-2 पक्ष, म्हणजे सगळा गोंधळ आहे. पण या सगळ्यात तुम्हाला तिकीट मिळो आणि तुम्हाला यश मिळो असं मी तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. आता जरा वेगळा प्रश्न बरं का. असा एखादा प्रसंग किंवा घटना किंवा ओव्हरऑल असं एखाद्या क्षणी वाटलं की बाबा चूक झाली, बाबा मी उगाचच राजकारणात आले, असं कधी वाटलं का? वाटलं ना. हो. जेव्हा मुंबई ते सुरत, सुरत ते गुवाहाटी, गुवाहाटी ते गोवा आणि गोवा ते मुंबई, हे जे डोळ्यांनी चलचित्र बघितलं, त्याच्यानंतर राजकारणामधले लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आल्या, म्हणजे जे परिस्थिती होती, नंतर अजितदादांचा पक्ष फुटला वगैरे, किंवा रात्रीतनं ते सीएम म्हणजे शपथ घ्यायला गेले, 6 वाजता असं वाटलं की अरे आपण कुठल्या ह्याच्यामध्ये, आपण कशासाठी काम करतोय. कारण खालचे जे कार्यकर्ते काम करत असतात ना, त्यांची काही चूक नसते. वरती ज्या काही घटना घडतात त्याचा 100% इफेक्ट हा खालच्या कार्यकर्त्यांचं अख्खं भविष्य त्या गोष्टीशी लागलेलं असतं. कोणता झेंडा घेऊ हाती. हा. आणि म्हणजे माझ्यासारखे असंख्य आहेत जे निष्ठेने काम करतायत, आणि असंख्य असे आहेत की ज्यांना सगळं मिळालं तरी ते गेले. म्हणजे ही चूक कुणाची, म्हणजे असं विचार करायला लागला, आत्मपरीक्षण करायचं म्हणलं तर कोणी सांगणार की साहेबांनी वेळ दिला नाही, ते त्यांच्याशी बोललेच नाहीत म्हणून ह्या लोकांनी एवढा निर्णय घेतला. अरे वेळ दिले नाही, बोलले नाही, पण तुम्हाला सगळं दिलं ना, ज्याची तुम्हाला गरज होती. एक टायटल कुणी दिलं तुम्हाला? त्यांनीच दिलं. म्हणजे ज्या पक्षाने, माझ्यासारखे कार्यकर्ते मला पक्षाने सगळं दिलं म्हणून मी आज तिथं आहे. भले 2दा उमेदवारी दिली, मी निवडून आले नाही, पण ती उमेदवारी दिली ह्याचं जर मी धन्यता मानतीये, तर त्यांनी तुम्हाला निवडून आणलं, सगळं दिलं, तरी तुम्ही
त्यांना सोडून गेलात. त्याची कारणं अनेक असतील, मला कारणाच्या खोलात जायचं नाही. परंतु हे घडलं राजकारणामध्ये, त्यामुळे सर्वसामान्य माणूस हा राजकारण्यांना वाईट म्हणायला सुरू झालं. मग त्याच्यामध्ये सगळ्यांच्याचकडे बघायच्या नजरा बदलल्या. आणि आता वरिष्ठांनाही वाटतं की त्यांच्या जवळची एवढी लोक सोडून गेली तर हे पण जातील, म्हणजे जे खऱ्या अर्थाने काम करतायत त्यांच्यावरती सुद्धा आता विश्वास वरचेही ठेवत नाहीयेत. म्हणजे ही कार्यकर्त्यांची चूक आहे का कार्यकर्त्यांनी तसंच वागावं? शॉर्ट म्हणजे ते 11 महिन्याचं फॉरेनला मॅरेज असतं ना, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, तसं कार्यकर्त्यांनी राहावं का काय, असं झालं. त्यामुळे असं वाटतं की ही कुठेतरी चूक आहे का की आपण राजकारणात आहोत. ही असं वाटतं की जिथे आपण समाधान शोधतो, ज्याच्यामध्ये आपल्याला काम करताना आनंद वाटायला पाहिजे, तर आता एक दडपण आहे असं वाटतं नेहमी. बरोबर आहे. म्हणजे जसं तुमच्यासारख्यांना वाटतं तसं आमच्यासारख्या सामान्य नागरिकांना वाटतं की मी कशाला, म्हणजे बरेच लोक असं आमचं तर खूप एंटरटेनमेंट झालं, म्हणजे बाकी कुठले सिनेमे रिलीज झाले नाही, जे झाले ते पडले सगळीकडे एकच, काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, ओके मध्ये सगळीकडे तेच. ताई, आता शेवटचा प्रश्न, राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या तरुण मुली, महिला यांना काय सल्ला द्याल? डूज अँड डोंट्स. आता बघा, पर्यायानं महिलांना राजकारणात यावंच लागणार आहे. कारण आता येणाऱ्या, मला वाटतं पुढच्या याच्यामध्ये 29ला विधानसभेलाही महिला आरक्षण येईल आणि लोकसभेलाही महिला आरक्षण येईल. महानगरपालिकांमध्ये तर 50% आरक्षण येते, तर 33% येते. पर्यायाने महिलांना राजकारणात येणं आहे, पण अशा महिला याव्यात की ज्या खऱ्या ग्रासरूट पासून काम करतायत. नाहीतर मग ह्याची बायको आहे, मग या मिनिस्टरची बायको आहे किंवा ह्याची मुलगी आहे, म्हणजे पर्याय तसं न त्यांनाही द्यावं. पण जर तिथं कार्यक्षम नसेल दुसरी एखादी कार्यकर्ती तर त्यांना द्यावं, कर्तबगार असावं. आणि महत्वाचं म्हणजे महिलांनी पण या एका गोष्टीकडे फोकस्ड राहायला पाहिजे की मी त्याच्यामध्ये बेस्ट करेल. आणि पहिल्यांदा तिने तिचं घर आणि कुटुंब सांभाळलंच पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये व्यवस्थित राहाल तेव्हा तुम्ही दुसऱ्याला 4 गोष्टी सांगू शकाल. त्यामुळे पहिल्यांदा कुटुंब आणि एज्युकेटेड महिला जर आल्या या क्षेत्रामध्ये तर निश्चितपणे त्या, म्हणजे ज्या काही महानगरपालिकेमध्ये गोष्टी असतात, समित्या असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला आयुक्त असतील किंवा अधिकारी असतील, त्यांना कळतं की हिला सगळं कळतंय, तेव्हाच ते तुम्हाला घाबरतात. अन्यथा ते तुम्हाला असा बिल्डिंगचा नकाशा उलटा पकडणार आणि सांगणार इकडनं रस्ता नाहीये, हा इकडनं जिना जात नाहीये, तुम्ही हो म्हणणार. म्हणजे तुमच्याकडे तेवढं नॉलेज असेल, तुम्ही म्हणा साहेब तुमचा नकाशा सरळ करा की हा इकडून रस्ता आहे आणि इकडे परमिशन मिळू शकते. म्हणजे आपल्याला ते एज्युकेशन पण पाहिजे, स्वतःची डेअरिंग, आणि रडायचं नाही, लढायचं, ही भूमिका महिलांनी ठेवलीच पाहिजे. आणि निर्णय क्षमतेमध्ये महिलांनी स्वतःला प्रेझेंट करायलाच पाहिजे. जेव्हा काही कॉमन मीटिंग असते पुरुष आणि महिला अशी एकत्रितपणे, त्यामध्ये आपण बोलत नाही कारण पुरुष बोलत असतात किंवा काय, अशा ह्याच्यामध्ये महिलांनी स्वतःचं मत मांडलंच पाहिजे. आणि ते मत तुम्ही मांडल्यानंतर समोरच्याला ते स्वीकारावंच लागेल, तर त्या महिलांना राजकारणामध्ये पुढे प्रगती आहे असं मला वाटतं. करेक्ट. सुलभाताई, अतिशय कमी दिवसांपूर्वी मी तुम्हाला रिक्वेस्ट केली आणि तुम्ही त्या विनंतीला मान देऊन लगेचच मुलाखत देण्यासाठी तयार झालात. तुमचे रमाशंकर फिल्म्सतर्फे मनपूर्वक आभार. तसेच येणाऱ्या विधानसभेसाठी तुम्हाला तिकीट मिळो आणि तुम्हाला यश मिळो, यासाठी रमाशंकर फिल्म्सतर्फे आणि आमच्या सगळ्या टीमतर्फे खूप खूप शुभेच्छा. एक प्रेमाचं प्रतीक म्हणून आमच्यातर्फे एक तुळशीची रोप आणि छान ज्ञानभेट तुम्हाला आम्ही भेट देऊ इच्छितो. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. मग मंडळी, कसा काय वाटला आजचा एपिसोड? आवडला की नाही? आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये अवश्य लिहा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमचा रमाशंकर फिल्म्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉन बटन दाबण्यासाठी विसरू नका.